पुंडलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष या चिंतनामध्ये बाकीच्या गोष्टी सांगत प्रकृती आणि पुरुष हे सांगत हे दोन्ही एकच कसे हे सांगू लागले। त्याच्यामध्ये ही जी काही असणारी प्रकृती तिला वेदांतामध्ये माया म्हटलेलं आहे। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया। ही माझीच माया असून ती कठीण आहे, दुरत्यया कठीण आहे, तिच्यातून सहज सुटता येत नाही। तुकोबाराय सांगतात की आपुलेनी बळे थोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कवणा अंगी। असं हे मायाजाळ तोडणं कठीण जातं, पण त्याला त्यांनी शेवटी काय केलं की ह्यातनं कसं निघावं तर मामेव ये प्रपद्यन्ते। जे जे कोणी माझ्याकडे येतात आणि माझंच जे काही भजन करतात, मला शरण येतात, माया मेतांतरंती ते ह्या मायेतून तरून जातात। जसं माऊलींनी सांगितलं की एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी ये उरले माया जाळ। मग आता ते नुसतं नाही, पलीकडं सगळं जे काय असेल ते त्यांना तिकडं जाता येईल, पण ते नदी तरुण जाण्याकरता काय करावं लागेल तर सद्गुरू तारू पुढे, अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे। हे जे काही आहे ते काय आहे, आत्मसात करावं लागतं। काय आत्मबोध आत्मसात करावा लागतो, आणि आत्मबोध आत्मसात करण्याकरता श्रीगुरूची गरज असते। श्रीगुरू आपल्याला पलीकडं नेण्याकरता स्वतः कोण आहे, तरांडे, म्हणजे स्वतःच तिकडे घेऊन जाणारे एक नाव आहे। ही माया तरण्यास कठीण आहे। ज्ञानाचा दृष्टेपणा हाच जगत उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे। दिवस व रात्र ही सूर्यात नसून पाहणाऱ्याच्या ज्ञानात दृष्टेपणात आहे। आता ही माया तरून जाण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ज्ञानाचाच दृष्टेपणा असावा लागतो। आणि आत्तापर्यंत काय झालेलं आहे तर ही जी काही जगत उत्पत्तीची स्थिती लय जे काही चाललं होतं, म्हणजे ते कसं होतं तर सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र नाही, पण सूर्यापासून दूर असणाराला आहे तसं हे आपल्या ठिकाणी होतं। त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय हे खरोखरीचे नसून पाहणाऱ्याच्या अविद्या वृत्तीतले आहेत। तेव्हा जसं हे दिवस आणि रात्र खरी नाही, सूर्य ज्या जाग्याला आहे त्याच जाग्याला आहे, त्याच्या ठिकाणी उदय नास्त नाही, तसं उत्पत्ती स्थिती लय नसून ते पाहणाऱ्याला दिसतं। कारण का तर त्याच्याकडं अविद्या वृत्ती आहे। या वृत्तीचा पालट करणे जरूर आहे, कारण हिनेच जगाचा अध्यस्थ संबंध घडून आणलेला आहे। खरोखर जग नसून ब्रह्मावर विवर्त अध्यास आहे। तेव्हा हे सगळं घडलं कुणामुळं तर वृत्तीमुळं। वृत्तीच्या ठिकाणी काय आहे तर हा सगळा अध्यस्त संबंध तिथं झालेला आहे। म्हणजे जसं उदाहरण आपण नेहमी पाहतो की दोरीवर सर्प भासणे, याच्यात त्या दोरीने सर्पाला आणलेलं नाही, सर्पही दोरीशी संबंध करून नाही। मग जर आपल्याला नीट कळालं तर दोरी दोरीच आहे, मग हे दोरीवर सर्प कोणी काढला, कोणाची चूक आहे, दोरीची चूक का सर्पाची चूक का पाहणाराची चूक, तर पाहणाराची चूक आहे।
पाहणाराच्या वृत्तीला त्याच्या ठिकाणी काय झालं, सर्प दिसला म्हणजे अध्यास झाला आणि हा त्याच्यामुळं झाला. तसं हे सगळं जे आहे ते कोणामुळे आहे, तर त्या ठिकाणी पाहणाराच आहे. त्याच्या ठिकाणी हे अध्यस्त झाल्यामुळं जग ब्रह्माच्या ठिकाणी विवर्त दिसू लागलं. म्हणजे जगत जे आहे ते ब्रह्मच आहे, पण जगत त्या ठिकाणी दिसू लागलं. कावीळ झालेल्या डोळ्याला सर्व जग पिवळे दिसते. या जग धुवून पांढरे करावयाचे नसून कावीळ घालवावयाची आहे. काविळीने पांढऱ्या पिवळ्याचा अध्यास केला आहे. तसे डोंगर, नद्या, पर्वत, झाडी, घरे, माणसे, पशु, पक्षी हे सर्व ब्रह्मरूप असून जगरूपाचा अध्यास घालून ते सर्व ब्रह्मरूप पाहावयाचे आहे. ज्याचा सुधारणा कुठं आहे, तर जसं कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तू पिवळ्या दिसल्या, तर पिवळ्या दिसणाऱ्या वस्तू स्वच्छ करत बसायचं नाही, त्याची कावीळ घालवायची, म्हणजे त्याच्या नजरेतला पिवळेपणा बाजूला करायचा आहे. तसं हे सगळं जे काही जगत दिसतंय, डोंगर, नद्या, पर्वत, झाडी, हे सगळे काय आहेत, तर ब्रह्मरूप असून जगतरूपाचा अध्यास त्याच्यावर झाला आहे. तर ते मुळातलं काय आहे, तर शुद्ध करायचं आहे पाहणंच, आणि पाहणं शुद्ध झालं की ब्रह्मरूपच पाहायला मिळेल. हा व्यतिरेक ज्ञानाने आत्मरूप द्रष्टा अंतर्मुख होऊन निखळ आत्मचैतन्य पाहिल. आता त्यासाठी काय करावं लागेल त्याला, तर हा जो काही आहे पाहणारा, त्यांनी व्यतिरेक ज्ञानानं आत्मद्रष्टा म्हणजेच आत्मद्रष्ट्यानं काय करावं लागेल, व्यतिरेक ज्ञानानं अंतर्मुख व्हावं लागेल. आणि मग अंतर्मुख झाला तर निखळ आत्मचैतन्य पाहिल. याचं काय आहे की त्याच्या ठिकाणी त्याला व्यतिरेक ज्ञानाने हे सगळं करावं लागेल. व्यतिरेक ज्ञानानं काय करायचं आहे, तर जे जे काही या आत्मचैतन्याच्या ठिकाणी आपल्याला दिसायला किंवा प्रतिबंध करते त्याला दूर करायचं आहे. तेव्हाच त्याला आत्मरूपाहून भिन्न जग आहे हे दिसणार नाही. आता आत्मरूपापेक्षा जग भिन्न नाही, म्हणजे जग हे कसं आहे, तर आत्मरूपच आहे, हेच त्याला दिसलं पाहिजे. हे दिसण्याकरता त्याच्या ठिकाणी काय आहे, तर त्यांनी व्यतिरेक ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. मुळात हे जे काही प्रकृती पुरुष चिंतन सुरू झालं, त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी व्यतिरेक ज्ञान आणि अन्वय ज्ञान ह्या दोन गोष्टी सांगितल्या. व्यतिरेक ज्ञानानं काय करायचं आहे, तर जे जे त्याच्यावरचं आवरण आहे ते दूर करायचं. ते दूर करण्यास व्यतिरेक ज्ञान म्हटलं, आणि त्या आवरणासहित ती वस्तू आहे असं समजून घेणं त्याला अन्वय ज्ञान म्हटलं. म्हणजे व्यतिरेक ज्ञान हे काय आहे, अभ्यासाची रोजची पद्धत आहे. त्या व्यतिरेक ज्ञानानंच अभ्यास करावा लागतो. एक वेळ मनुष्याच्या ठिकाणी व्यतिरेक ज्ञानानं आत्मस्वरूपापर्यंत जाता आलं म्हणजे मग कधीच पुन्हा व्यतिरेक ज्ञान करावं लागणार नाही असं नाही, ते परत परत करावंच लागतं. कारण हे आवरण सतत, जसं शेवाळं हे पाण्यावर येतं, बाजूला सारल्यावर पाणी दिसतं पण पुन्हा आवरण येतंच, तसं हे सतत होत असतं. म्हणून व्यतिरेक हा सतत आपल्या ठिकाणी काय आहे, करायची एक अभ्यासाची रीत आहे. याच्या व्यतिरिक्त कसं आहे, तर अन्वय ज्ञानानं आमच्या ठिकाणी ज्ञानाची परिपूर्णता आहे. आता अन्वय ज्ञान आम्हाला कधी कधी लागेल, तर जसजसं आमच्या ठिकाणचं आत्मस्वरूप अनुभवायला मिळेल, ते मिळाल्यानंतर सगळीकडं पाहताना मात्र अन्वय ज्ञानाची गरज आहे. आता जग नसून ब्रह्म आहे हे काय आहे, अन्वय ज्ञानानं कळतं. म्हणून व्यतिरेकाची परिपक्वता झाली तर अन्वय ज्ञान पक्क होतं. आणि याच्याकरता त्याला सुरुवातीपासून काय आहे की याच चिंतनात सांगून दिलं की परोक्ष ज्ञानानं आपल्या ठिकाणी कोणतं पक्क केलं जातं, तर सर्व ठिकाणी ब्रह्मच अनिश्चित आहे. म्हणजे जसं त्यांनी बाकीच्या गोष्टी दाखवल्या पण ते सगळीकडे, पण सगळीकडचं शोधणं
त्याच्यापेक्षा कुठं शोधावं लागेल, तर आपल्या ठिकाणी शोधावं लागेल. आपल्या ठिकाणी शोधल्यावर मग सगळीकडं आहे याचा आपल्याला मेळ लागेल, तोपर्यंत नाही. मग आता ह्याच्यात आपल्या ठिकाणी काय केलं, काही तत्त्व मांडली. चिंतनातल्या पहिल्या भागामध्ये आपण पाहत आलो, तर पहिल्यांदा काय केलं, या प्रकृतीलाच प्रधान म्हटलं. प्रधानानंतर काय झालं की परमात्म तत्व त्याच्याशी संबंधित झालं, तेवढ्या भागाला महत्त्व नाव आलं. म्हणजेच त्या भागापुरता अहंकार जागा झाला आणि अहंकारापासून पंचतन्मात्रा, पंचतन्मात्राची पंचमहाभूत, पंचमहाभूतानंतर पंचज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी, म्हणजे एक पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत आणि पंचज्ञानेंद्रिय, 5 त्रिक 15 आणि हे जे काय असणार आहे मन, याच्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय होतील, आपल्याला एक एक त्यात दिसून येतील. म्हणजे मग ह्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की ही सगळी काय आहे की एवढी प्रकृती. त्याला आधार कुठला घेतला, तर 7व्या अध्यायातला भूमिरापो नलो वायू हे सांगण्यामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्ही प्रकृती सांगितल्या. आता जी प्रकृती निर्माण झाली त्या प्रकृतीपासून जे कार्य होत जातं त्या कार्याला नाव विकृती असे येतं. विकृती हीच प्रकृती होती, परत तिच्यापासून निर्माण झालं त्याचं नाव विकृती. असं करत करत काय आहे की वाढत 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 पुढं जातं. आता त्याच्यात हे सगळं निर्माण करण्याकरता हे प्रकृतीच घडामोड करते. म्हणून प्रकृती ही कोण आहे, तो उपादान कारण, आणि ते सगळं बनवायला कोणीतरी पाहिजे, म्हणून त्याला निमित्त कारण समजायचं. मग त्याला आपल्याला काय आहे की गाडगे कसे बनतात ह्याची त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं. आता हा कल्पक कोण आहे, मग हे सगळं प्रकृती जर उपादान कारण आहे तर कल्पक ईश्वर आहे. म्हणून माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव, अशा तऱ्हेच्या आपल्या पुढं मांडणी करून मग ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. पण प्रकृती आणि पुरुष हे सांख्य मताप्रमाणे 2 आहेत, आत्तापर्यंत ते झालं. आणि हे ऐक्यच आहे, 2 नाहीत, हे सांगण्याकरता आता ह्या प्रकरणाच्या उपसंहारात हा भाग घेतला. त्याच्यात काल आपण जे श्लोक पाहिले 7व्या अध्यायातले, तिथून त्यांनी काय आहे की सगळं मीच आहे, मत्त परतरम ज्ञात, हे जे आहे सगळं की सगळं मीच एक आहे, माझ्याशिवाय दुसरं काही दुसरं तिथं राहिलं नाही, हे जर काही असेल तर त्या श्लोकातून आपल्या पुढे मांडत आणले. मग या संपूर्ण जगताचं मुख्य सनातन असं जे कारण आहे ते बीज मीच आहे. मग ह्या पाण्यातला रस मीच आहे, प्रकाशातलं जे प्रकाश तत्व आहे सूर्यचंद्रामधलं मीच आहे. असं करत सगळ्या ह्याच्यात मीच कसा आहे हे दाखवत दाखवत आता आपल्याला तोच आहे हे दाखवलं. पण तो पाहायचा कसा, त्याच्याकरता व्यतिरेक ज्ञानाची गरज आहे, आणि आता ते सांगितलं. तेव्हाच त्याला आत्मस्वरूपाहून भिन्न जग आहे हे दिसणार नाही. गारुड काय आहे हे पाहून घेतल्यावर गारुडाच्या खेळाच्या दृश्याने हर्ष विषाद होणार नाहीत. हे पाहत असताही गारुड कृतीचा विसर पडणार नाही. त्याप्रमाणे पुरुष व प्रधानापासून सूक्ष्म प्रकृतीपासून अष्टधा प्रकृती अखेर कर्मरूप सृष्टी पाहून आत्मरूपाचा विसर पडणार नाही. म्हणजे त्याच्याकरता त्याने असं दाखवून दिलं की जे गारुड करणार आहे तो काय करत असतो की दाखवतो आपल्याला, पहा आता ही माती घेतली हातात, बघा मी लगेच त्याचा रुपया केला. मग त्याने रुपया कसा केला, त्यांनी त्या ठिकाणी एका डब्यामध्ये टोपी घातली आणि डबा उघडला की कबूतर कसं निघालं हे जर आपल्याला यथास्थित कळालं, हा काय करतोय हे जर कळालं, तर मात्र मग त्याचं काय करतोय त्याचं आपल्याला हर्षही व्हायचं नाही आणि विषादही व्हायचं नाही. या कसं झालं ह्याचं अगोदर काय आश्चर्य वाटायचं.
आता परत आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही, कारण ह्याने काय केलं आपल्याला एकदा कळून आलं आहे. तसं हे सगळं काय झालं एकदा कळालं म्हणजे मग काय, मग आता आमच्या ठिकाणी कळून आलं की पहिल्यांदा काय आहे, ही प्रधानापासून सूक्ष्म प्रकृती झाली आणि सूक्ष्म प्रकृतीचीच अष्टधा प्रकृती झाली आणि त्याचं हे सगळं कर्मरूप सृष्टी असून हे सगळी घडती, पण ह्याला सत्ता कोणाची, तर आत्मरूपाची. म्हणून आत्मरूपाचा विसर पडणार नाही. ह्याच्यात सुद्धा दिलं 18व्या अध्यायात आहे भगवद्गीतेला की अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधांश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे सगळे 5 आहेत. 5 प्रत्येक कारणाचे काय आहेत, तर ही सगळी असाधारण कारणच आहेत. म्हणजे हे मुख्य हे असल्याशिवाय कोणचंच कर्म आपलं होत नाही. मग कर्मालाही जर कारणं आहेतच तर ती कारणं सहज चाललेत का त्याला कोणाचं काय आधार आहे, तर चैतन्याचा. म्हणून चैतन्य आणि मग त्यावर ही सगळी 5 कार्य करतात. हे ज्याच्या ठिकाणी पक्क झाले त्याला माहीत आहे की आता जसं एखादा काय मनुष्य चक्कीवर दळण आणण्याकरता गेला, पीठ दळण आणायचे आणि मग तो तिकडे काय करतो, उभा राहिला, तेवढ्यात तिथले बंद पडली चक्की. तो माणूस म्हणला आता नाही, थोड्या वेळाने देतो, आता लाईट गेली. म्हणलं चक्की आहे की तुझी, लाईटची काय गरज आहे तुला, चक्की असल्यावर काय झालं. अहो म्हणला ती लाईटशिवाय चालत नाही, त्याला मोटार त्या जात्याला फिरवतील मगच हे दळण दळलं जातं. म्हणजे नुसती चक्की याचा अर्थ कार्य दिसून चालत नाही, त्याला कारणाला कोण कारण आहे, त्याला काय चालक आहे हे कळालंच पाहिजे. हे जेव्हा कळून येतं तेव्हा मात्र काय आहे की त्याचं आपल्याला पूर्ण ज्ञान होतं. मग तसं फक्त नामरूप हा आध्यस्थ संबंध जगदरूपाचा आहे. तर मागच्या वेळेस हे दाखवलं आपल्याला. तर कल्पना कोण आहे, तर कल्पना ही नामरूपच आहे. नामरूप हेच त्या ठिकाणचं जगदरूपाचा संबंध झाला. मातीचे ज्ञान झाल्यावर मातीपासून बनलेली सर्व भांडी मातीरूप आहेत. भांडी पाहूनही मातीचा लोप न होणे किंवा विसर न पडणे हे अन्वय ज्ञान आहे. तेव्हा एकदा हे सगळं कळून आल्यानंतर हे आता किती जरी समोर आपल्या दिसत असलं, अनेक प्रकारानं विविध प्रकारचे पदार्थ वस्तू दिसत असल्या तरी ह्या सगळ्याला कोणामुळं बनल्या हे जर कळत आलं म्हणजे व्यतिरेकानं आपल्याला हे कळून घेतलेले आपण, आता ते सहज कळून जाईल. कारण त्यातल्या जे काय आहे चैतन्य त्याचा विसर नाही पडला. म्हणजे आपल्याला काय होतं, तर हे अन्वय ज्ञान झालं. म्हणजे वस्तू आवरणासह पण त्यात वस्तूला कोण आहे हे पाहिलं की चैतन्याचा विसर पडणार नाही, मग अन्वय ज्ञान झालं. ब्रह्मरूपावरील जगत संबंध हा अध्यस्थ आहे. सर्व जगाची दुरुस्ती करावयाची नसून कारणाध्यासातील विवर्ताध्यास संबंध घालवावयाचा आहे. आता हे सगळं जर काही असेल तर संबंध कुठून आला, तर अध्यस्थ संबंध आहे. म्हणून जगताची दुरुस्ती करायची नाही, कारणाध्यासाची दुरुस्ती करायची. मागं आपल्याला अध्यास या चिंतनामध्ये हे सगळा विषय होऊन गेला आहे. मुख्य काय, तर कारणाध्यासच आहे. कार्याध्यास असे किती त्याच्यावर उभा राहिले, पण कारणाध्यास जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कार्याध्यास येणारच आहेत. मग कारणाध्यास काय आहे, तर हे सगळं विवर्त दाखवते. म्हणजे त्याची जी काही स्थिती, उदाहरणार्थ ब्रह्माचं काय लक्षण आहे, तर ब्रह्माचं लक्षण आहे सच्चिद आनंद. आणि जगताकडं पाहिल्यावर आपल्याला काय दिसतं, असत दुःख, असत जड दुःख. ही तिन्ही जे काही दिसते असत जड दुःख, हे विवर्त नाही का झालं, त्याचंच विवर्त हे. जे काही सत आहे सतला विवर्त कोण, असत. जे काही चलनवलन करणारं चित स्वरूप आहे त्या चित स्वरूपाचं विवर्त कोण, जड. आणि आनंदाचं विवर्त कोण, दुःख. ह्याला विवर्त रूप म्हणायचं. म्हणजे जे सुख देणार आहे ते दुःख देणार आहे. मागच्या याच चिंतनात झालं की
मुळात काय आहे की हे सुख का हे दुःख, ही कल्पना आपण केली, आपण त्याला दुःख मानलं, आपण त्याला सुख मानलं, तिथं काहीच झालं नाही. मागच्या याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यात चिंतनात एक उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी की हे सगळं पाहणारा तुम्ही आम्ही आणि त्याच्याच विचार आपण काढतो, त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं काय आहे सुखदुःखाच कारण होतं. सुखदुःख काय केलं, आपण त्या वस्तूकडं बघून ठरवलं. वास्तविक वस्तूत काहीच बदल झाला नाही, ती जी वस्तू आहे तीच. तिच्याकडं पाहिल्यानंतर कुणाला ती सुखदायक ठरते, कुणाला दुःखदायक ठरते. मग सुखदायक कुणाला ठरली तर ज्याने अनुकूल भाव तयार केला त्याला, आणि ज्याला दुःखदायक कोणाला ठरली ती प्रतिकूल भाव केला त्याला. मग त्या वस्तूच्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही पण नाही. मग कोणाच्या जवळ आहे हे आमच्या भेदज्ञानाच्या जवळ आहे. आम्ही त्यातल्या भेदानं त्याच्याकडं पाहत राहिल्यामुळं आम्हालाच ते सगळं काय झालं की दुःख सुख दिसू लागलं. हा संबंध घालविण्याकरता कर्म जप तप अनुष्ठान वगैरे कसे निकामी ठरतात ते ज्ञानोबारायानं दैवी हेशा यावरील टीकेत फार भारदार वर्णन केलेले आहे. तेव्हा आता ही बाकीची सगळी ते कर्मच आहेत. आपण जे काही कर्म जप तप अनुष्ठान हे सगळं कर्मच आहे. कारण विचाराशिवाय हे जात नाही. विचार म्हणजे ज्ञानमय विचार अर्थात विवेक, तरच अध्यास बाजूला जाईल. वरवर किती आपण काही केलं तर त्याच्यात नाही. म्हणजे जे आपल्याला आतून आजार झाला आहे त्या आतल्या आजारात, जसं एखाद्याचं पोट दुखत असलं तर पोट दुखण्याकरता त्याच्यावर जो उपाय आहे तो उपायच आपण केला पाहिजे. पोटावर काही लेप लावल्याने काय व्हायचं आहे, पोटावरच्या लेपानं आतलं दुखणं थांबणार नाही. त्याला आत जे काही औषध असेल ते घेण्यानं ज्याच्यामुळं दुखतंय त्याच्यावर त्याचा काय होतं परिणाम होतो आणि मग ते दुखणं थांबत असतं. तसं मुख्य काय आहे, मुख्य ज्ञानात बदल झाला आहे. आमचं ज्ञान विवर्त झालं आहे. विवर्त ज्ञानानं काय केलं आहे, आम्हाला जगत दाखवलं आहे. आता ते ज्ञान सुधारलं तरच. मग माऊलीने हेच सांगितलेलं आहे की एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आयली थडिये सरले माया जाळ. एक जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्यांना सद्गुरु कृपा ईश्वर भक्ती व आत्मनिवेदन याची प्राप्ती होईल त्यांना संसार जगत व त्यापासून होणारे सुखदुःख याची निवृत्ती होऊन सर्व ब्रह्ममय होणार आहे. आता याच्यात इथं दाखवलं त्याने की हे सगळी माया आणि बाजूला काढण्याकरता कोण आहे तर सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरू कृपेत सद्गुरू काय करतात ती ईश्वर भक्ती आणि आत्मनिवेदन या दोन्ही गोष्टी सांगतात. आता हेच आहे ह्याच्यामध्ये की साधक जरी असला आणि सद्गुरूला त्याने काय आहे शरण गेलेला आहे, सद्गुरूपासून त्याला बीजनामय मिळाले आणि तो दररोजचे दररोज काय करतो की त्याची असलेली साधना करतो. पण साधनेत त्याला आत्मसुख प्राप्त होईल. पण हे सगळं जगत मिथ्या आहे हे कळायला कठीणच जाईल. कारण जगत मिथ्या करायला त्याला इतकं ज्ञानच पक्क झालं पाहिजे. म्हणजे व्यतिरेकाचा अभ्यास झाला आहे पण अन्वयाचा अभ्यास झाला नाही. अन्वयाचा अभ्यास झाला तरच जगाची मिथ्यत्वाची जागा होईल. अन्वयानं सगळं जग मिथ्या हे कळलं. व्यतिरेकानं आत्म्यापर्यंत गेला पण आत्म्यापासून जसं हेच दाखवलं त्यांनी महाभारत युद्धात की तो सगळं चक्रव्यूह भेदत आत गेला पण आत बाहेर कसं पडावं कळलं नाही. तसं आतमध्ये जाता येतं पण बाहेरचं सगळं पाहायचं झालं तर ते सुद्धा अभ्यासच आहे. आणि तो अभ्यास करण्याकरता आपल्याला परत परत सद्गुरूच्या सान्निध्यातच यावं लागतं. पुन्हा उपक्रमात गोष्टीची सत्यता पाहू. माती घटाशी व्यापक आहे. म्हणजे घटात माती वाचून दुसरे द्रव्यच नाही. माती घटात अनिश्चित आहे
म्हणजे माती घटात शिरून घटमय झाली आहे. माती घटमय आहे, माती घटरूप आहे, किंबहुना घट म्हणजे मातीच आहे. फक्त घट हे नाव व त्याचे गोल मुख पोकळी ही अविद्यादृष्टी माया. आता ह्याच्यात माती मातीच आहे, पण तिच्या झालेल्या घट नावाच्या आकाराला जे काही त्याचा गोलपणा, तोंडाचा जे असलेलं तो एक भाग, हे सगळं आपण पाहिलं म्हणजे मग ह्या आकाराला आम्ही घट असं नाव देतो. हे झालं. म्हणून मग आकार आणि नाव हे दोन कोण झालं तर कल्पनारूपच त्या ठिकाणी झालं. त्यालाच म्हणायचं अविद्यादृष्टी. घटाच्या व्यवहारापासून सुखदुःखादी व्यवहार माया ममत्वामुळे प्रतीत होत आहे. आता त्याच्यात घट मिळाला आणि चांगला मिळाला की सुख झालं, आणि कोणीतरी उचलून नेला तर दुःख झालं. मग हा झाला की व्यवहार. चांगला मिळालाय, पहिले आणले होते पण ते फार कच्चेच निघाले, आता हा मात्र फार चांगला निघालाय, आता किती दिवस झालं वापरतोय पण अजिबात त्याला काही झालं नाही, हा चांगला आहे, सुख आहे. आणि एके दिवशी कोणी न्याला कोणास ठाऊक, ते काही कळालंच नाही, झालं त्याच्या अभावात दुःख आहे, किंवा तो फुटला तर दुःख आहे. म्हणजे मग हे सगळं काय झालं, त्या व्यवहारात सुखदुःख झालं. आणि जोपर्यंत त्याच्या ठिकाणी काय आहे की सुख होतं तेव्हा ममत्वच आहे, आणि दुःख झालं त्याला कारणसुद्धा ममत्वच आहे. आमचा न्याला, माझा स्वतः माझा न्याला, हे ममत्व आहे. सुखालाही ममत्व कारण आहे आणि दुःखालाही ममत्व कारण आहे. आता घटाधिकाचा चुरा न करता अन्वय ज्ञानाने मातीचा विसर पडणार नाही, कारण व्यतिरेक ज्ञानानं मातीचा पूर्ण अनुभव घेऊन नामरूप हीच माया आहे, ही पूर्णत्वाने ज्ञानाने ठरविले आहे. आता जसं वरचं उदाहरण आपण पाहिलं की घट आहे, चांगला आहे, ह्या ममत्वाहून त्याचं सुख, तो कुठंतरी न्याला किंवा फुटला म्हणून दुःख, ही दोन्ही झाली ममत्वाची कारणं. पण आता परत असं सांगायचं आहे की हे सगळा बनलेला घट मातीचाच आहे. तो असला तरी आहे, काही फारसं नाही, कारण असा एखादा जरी फुटून गेला तर दुसरा मिळेल, दुसरा करता येईल, असं ठिकाण मनात राहिल्यामुळं त्याचं महत्त्व, ममत्व कमी झालं. आणि फुटला तर फुटला, हरवला तर हरवला, दुसरा आणू म्हणजे ममत्व कमी झालं. म्हणजेच व्यतिरेकानं हा घट म्हणजे मातीचा आहे हे निश्चित केलं. आणि त्याच्यानंतर ही माती नुसती नाही तर त्याच्यावर जो काही आकार आहे तो घट, आणि त्याला दिलेलं घट हे नाव, हे दोन्ही कोण आहे, मायाचे, हे त्या पूर्णत्वाच्या ज्ञानानं ठरवलं. यावरून ब्रह्म जगात व्यापक आहे, जगात अनुस्यूत आहे, जग ब्रह्मच आहे, किंबहुना जग ब्रह्ममय आहे, किंबहुना ब्रह्मच आहे. आता डोंगर नदी वगैरे मोडण्याची गरज नाही. नामरूप मिथ्या आहे. स्त्री पुरुषी सर्व ब्रह्मरूप असून माझी बायको, माझी सून, माझी भाऊजाई, माझी मामी वगैरे सर्व एका स्त्रीवर अन्य अन्य नात्याने पाहणे एवढीच माया आहे व तीच सुखदुःखाला कारणीभूत आहे. तेवढी माया सद्गुरु कृपेनं, ईश्वर कृपेनं नष्ट होऊन व्यतिरेकानं ब्रह्मरूपाची दृष्टी तयार झाल्यावर द्रष्टा आपल्या दर्शनासह मावळून द्रष्टेपणाचाही भाव, सूक्ष्मत्व, सत्व प्रकृती नष्ट होऊन त्रिपुटीरहित ब्रह्मरूप उर्वरित राहील. म्हणजेच आता एक एक सगळं आपल्याला कळून आलं. पुढच्या वस्तू काही का असनात, पण हे सगळं नाव आणि रूप हीच माया आहे, दुसरं काही नाही. एकाला जसं एका स्त्रीला अनेक नावानं संबोधतो आपण, मग ती स्त्री आहे, पण ती जसं जसं नातं आपलं तिच्या भोवती फिरतं तसं तसं तिला नाव येतं. ही नाम आणि रूप एवढीच माया आहे. एकदा हे सगळं लक्षात आलं की एका परमात्म्याशिवाय काही नाही कळलं. म्हणजेच मग ही सूक्ष्म प्रकृती
किंवा ह्या सगळ्या असलेल्या तिच्या ठिकाणच्या द्रष्टा, दृश्य, दर्शन हे त्रिपुटी पुन्हा काही राहणार नाही, कारण सगळं आत बाहेर एक झालं हे कळून आल्यावर त्रिपुटी रहित ब्रह्म आपल्याला समजून येईल. अशा तऱ्हेने हे जे काही आहे प्रकृती पुरुष प्रकरण आहे ते आजचं इथं थांबलेलं आहे. आता दुसरं प्रकरण पुढं क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष असं असणारं आणि ते शेवटचं प्रकरण आता चालू होणार आहे. श्री सद्गुरू सकयानंद महाराज की जय. सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. सद्गुरु समर्थानंद महाराज की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.